Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 12th lecture about trigonometry, and this is part of video lecture series about SSC mathematics. Name of my channel I told you is Maths Made Easy. I request you to subscribe the channel and put your comments about the lectures. Okay, so we will continue. This was the problem that we were discussing last time. Tan theta is equal to 2. And then we have what we have done is we have used this right angle triangle, and as tan theta is equal to 2, we said what is tan theta? Opposite upon adjacent. So opposite side we wrote 2, adjacent we wrote 1. That is why the ratio 2 upon 1. And then we used Pythagoras property and all the things we have done. That is okay. That is one technique of doing the problem. Now we will, as I told, we will do the same problem. In previous lecture at the end I told we will do the same problem by using the fundamental identities. Okay, and once you use those fundamental identities, you yourself decide which method is simple. Okay, it is not that this is better than that method, etc. Both methods are valid. It is your choice. Now, the value of tan theta is given. So, you will use the fundamental identity involving tan. काय आहे ती? Tan square theta plus 1 is equal to sec squared theta. Now, what is tan squared theta? Tan theta is 2. So, what you get? Sec squared theta. जनरली ज्याची व्हॅल्यू आपण काढतो ते लेफ्ट हँड साईडला लिहितात, म्हणून मी हे चेंज केलं. तसंच ठेवून काय होतं? काही होणार नाही. बरोबर आहे, ते सुद्धा बरोबर आहे, परंतु असं नाही करत. त्याला कन्व्हेन्शन्स म्हणतात. मग ते 2 स्क्वेअर म्हणजे 4 + 1 हे तुमचं झालं सेक स्क्वेअर्ड थिटा. म्हणजे सेक स्क्वेअर्ड थिटा हे किती झालं? 5. म्हणजे सेक थिटा किती झालं? वर्गमूळ घेणार आपण आणि √5. आणि ॲज आय टोल्ड, जेव्हा तुम्ही वर्गमूळ घेणार त्यावेळी तुम्ही नेहमी ते √5 पॉझिटिव्ह घेणार. कारण काय? आपण ॲक्यूट अँगलचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो शिकतो आहोत, त्यामुळे ते सर्व पॉझिटिव्ह असणार. सो सेक थिटा इज वॉट? √5. लक्षात आलं? म्हणजेच कॉस थिटा किती झालं? कॉस थिटा म्हणजेच काय असतं? रेसिप्रोकल ऑफ सेक थिटा, म्हणून 1 सेक थिटा म्हणजेच ते 1 √5. सो दिस इज कॉस थिटा दॅट वी गॉट. ऑलरेडी तुम्हाला टॅन थिटा दिलेलाच आहे. मग आता काय होईल बघा? टॅन थिटा गुणिले कॉस थिटा. मी परवा फॉर्म्युला सांगितला, बरोबर काय असतं? साइन थिटा. कारण काय? टॅन म्हणजेच काय असतं? साइन थिटा भागिले कॉस थिटा आणि गुणिले कॉस थिटा. ओके, म्हणजेच साइन थिटा हे काय होणार आता तुमचं? कॉस थिटा. टॅन थिटा तुम्हाला 2 दिलेला आहे, त्यामुळे तो 2 गुणिले कॉस थिटा म्हणजे तुम्ही 1/√5 काढलं, बरोबर ना? म्हणजेच साइन थिटाची व्हॅल्यू आली 2/√5. सो नाव यू हॅव साइन थिटा विच इज 2/√5. देन यू हॅव कॉस थिटा विच इज 1/√5. then so tan theta is already given 2. बघा, आणि इथे साइन भागिले कॉस केलं की हा √5 कॅन्सल होऊन 2/1 म्हणजे 2 येणार. मग कोसेक थिटा विच इज 1 साइन थिटा. व्हॉट इज युअर साइन थिटा? 2/√5. सो कोसेक थिटा इज 1/2/√5. म्हणजेच काय होणार? √5 डिवायडेड बाय 2. आणि सेक थिटा हे होणार 1 कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे? 1/√5. सो दिस विल बी 1/1/√5. म्हणजेच काय होणार? √5 सेक थिटाची व्हॅल्यू होईल. आणि कॉट थिटा उरला. कॉट थिटा म्हणजेच काय असतं? 1 टॅन थिटा. पण टॅन थिटा 2 दिलेला आहे, त्यामुळे 1/2. म्हणजेच काय झालं बघा? By using fundamental identities, as tan theta was given, we use this identity tan squared theta plus 1 is sec squared theta. त्याच्यावरून आपण sec squared theta काढला, त्याच्यावरून sec theta काढला. आता sec square वरून sec कसा काढायचं? वर्गमूळ घ्यायचं. फक्त इथे तुम्हाला प्लस ऑर मायनस लिहायचं नाहीये, कारण तुम्ही लघुकोन 90 अंशापेक्षा लहान असलेले जे अँगल्स आहेत त्यांचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा अभ्यास करता आणि त्याच्यामुळे ते नेहमी पॉझिटिव्ह असणार. मग ते एकदा तुम्हाला सेक थिटा मिळालं की त्याच्यावरून कॉस थिटा रेसिप्रोकल ऑफ सेक आणि साइन थिटाचा हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलाय, टॅन थिटा गुणिले कॉस. ह्याच्यात काही कौतुक नाही आहे. हा फॉर्म्युला
टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस, त्याला कॉसने गुणलं की हे कॉस कॉस कॅन्सल होतील, साईन थिटा मिळेल 2/√5. समजलं का तुम्हाला? त्यामुळे एकदा साईन आणि कॉस मिळाले की टॅन आहेच दिलेला. कोसेक थिटा म्हणजे साईन थिटाचा रेसिप्रोकल, सेक थिटा म्हणजे कॉस थिटाचा रेसिप्रोकल आणि कॉट थिटा म्हणजे टॅन थिटाचा रेसिप्रोकल. सो व्हेरी सिम्पल टेक्निक्स ऑफ डुईंग दीज प्रॉब्लेम्स आय हॅव रिव्हिल्ड. ओके, आपण आता काही शो दॅटचे जे प्रॉब्लेम्स आहेत, आता त्यातला जो 5वा प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे आपण जाऊ. 5वा प्रॉब्लेम फ्रॉम प्रॉब्लेम सेट 6, आणि मग त्यातला सुद्धा पहिला प्रॉब्लेम घेऊया आपण. काय आहे बघा, तुम्हाला असं प्रूव्ह करायचं आहे, प्रूव्ह दॅट. व्हॉट इज टू बी प्रूव्ड? वी हॅव टू प्रूव्ह सेक थिटा इंटू ब्रॅकेट 1 minus sin theta into sec theta plus tan theta this is equal to 1. म्हणजे तुम्हाला लेफ्ट हँड साईड 1 दाखवायचे, राईट हँड साईडला 1 आहे. सो जनरली वी स्टार्ट विथ लेफ्ट हँड साईड. आणि काय होईल बघा, आता इथे सेक थिटा आहे, त्याला तुम्ही 1 minus साइन थिटाने मल्टिप्लाय करताय, त्याला तुम्ही सेक थिटा प्लस टॅन थिटाने गुणतात. हे सर्व तिघांचा गुणाकार आहे. आता एक ह्यातलं साधं टेक्निक असतं की सर्व गोष्टी साईन आणि कॉसमध्ये करून घ्यायच्या जनरली. जर तो प्रॉब्लेम दिलेला बरोबर असेल तर डेफिनेटली तुम्ही शेवटी आन्सरला येऊन पोचणार. सेक थिटा म्हणजे काय आहे बघा. ओके, आता आपण आता हे इथे सेक थिटाच लिहूया, गुणिले 1 minus साइन थिटा. इथे आता सेक थिटा जे आहे ते काय आहे बघा, 1 अपॉन कॉस थिटा. म्हणजे हे मला निश्चित माहिती पाहिजे की सेक थिटा हा काय आहे, 1 अपॉन कॉस थिटा, कॉस थिटाचा रेसिप्रोकल सेक थिटा. आणि टॅन थिटा म्हणजेच काय, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. म्हणजे मग काय झालं बघा, सेक थिटा, त्याच्यानंतर हे तुमचं आहेच. ओके, 1 minus साइन थिटा. मग इथे आता हा डिनॉमिनेटर समान आहे म्हणजे अंशांची फक्त मी बेरीज करणार. म्हणजे ही क्वांटिटी काय होणार बघा, 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ठीक आहे. मग आता काय होईल बघा, हा इथला तुमचा सेक थिटा आणि हा बघा, आता नीट लिहूया आपण, सेक थिटा नंतर मग हे 1 minus साइन थिटा गुणिले हा जो ब्रॅकेट आहे ना, हा आपण ब्रेक करूया, 1 प्लस साइन थिटा आणि डिवायडेड बाय कॉस थिटा, म्हणजे इंटू 1 अपॉन कॉस थिटा, असं ते आपण लिहितो. मग आता काय होईल बघा, हा सेक थिटा 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे पण सेक थिटा, त्यामुळे हा सेक थिटा, आणि हे सर्व गुणाकारच आहे ना, हा काही गुणाकार आहे सर्व, त्यामुळे सेक थिटा आणि 1 अपॉन कॉस, म्हणजे पुन्हा लिहू आपण पाहिजे तर, हा सेक थिटा, नंतर हे 1 मायनस साइन थिटा आणि 1 प्लस साइन थिटा. इथे कुठला फॉर्म्युला मला वापरता येईल, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. हे काय असतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग इथे काय होणार, 1 मायनस साइन थिटा ए मायनस बी, 1 प्लस साइन थिटा म्हणजे ए प्लस बी, तो यांचा गुणाकार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर विच इज 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, आणि गुणिले पुन्हा हा सेक थिटा, 1 अपॉन कॉस थिटा इज सेक थिटा. म्हणजेच काय होईल, हा सेक थिटा, इट विल बी सेक स्क्वेअर्ड थिटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर, यू नो इट इज कॉस स्क्वेअर्ड थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअरच्या ऐवजी मी कॉस स्क्वेअर थिटा टाकू शकतो. का सांगा, तर साइन स्क्वेअर्ड थिटा प्लस कॉस स्क्वेअर्ड थिटा हे 1 आहे ना, ही एक फंडामेंटल आयडेंटिटी आहे आपली. म्हणजेच हा जर साइन स्क्वेअर आपण राईट हँड साईडला आणला तर कॉस स्क्वेअर्ड थिटा म्हणजेच काय होणार, 1 मायनस साइन स्क्वेअर्ड थिटा होणार. म्हणून आपल्याला असं लगेच बघा, मी जे आवाका असला पाहिजे म्हणतो ना, तो हा 1 मायनस साइन स्क्वेअर दिसलं की मला लगेच लक्षात यायला पाहिजे इथे मला कॉस स्क्वेअर थिटा टाकता येईल. म्हणजे काय झालं बघा, आता हे सेक स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा यांचा गुणाकार. पण आपल्याला हे माहितीच आहे की सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा, त्यामुळे हे सेक स्क्वेअर थिटा म्हणजेच काय झालं, 1 अपॉन कॉस स्क्वेअर्ड थिटा आणि गुणिले कॉस स्क्वेअर्ड थिटा. मग हे कॅन्सल होणार, उरेल काय, 1.
right, which is right hand side. So this is how you can do this problem. very simple problem. परंतु आपणाला पुन्हा एकदा लक्षात घ्या की कसं पाहिजे सेक थिटा. मी तुम्हाला एक सांगितलं ना टेक्निक, की सर्व प्रॉब्लेम हा शक्यतो साईन आणि कॉसमध्ये न्यायचा, की जर तो प्रॉब्लेम दिलेला बरोबर असेल तर ते यायलाच पाहिजे. काही त्याच्यात अडचणीचा विषयच असू शकत नाही. आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर इज डिस्कस्ड इन दिस प्रॉब्लेम. मुद्दा काय आहे की तुम्हाला या सर्व स्टेप्स कळल्या पाहिजेत, म्हणून मी अतिशय स्लोली ते सांगतो आहे. घाई करण्यात काही अर्थच नाही आहे. ठीक आहे, आता त्यातला तिसरा प्रॉब्लेम आपण करूया. थर्ड प्रॉब्लेम, पाचव्यामधला तिसरा प्रॉब्लेम फ्रॉम प्रॉब्लेम सेट ऑफ द चॅप्टर. हा कितवा चॅप्टर आहे आपला? माझ्या मते पाचवा चॅप्टर आहे, नाही सहावा आहे. प्रॉब्लेम सेट 6. ओके, मग काय करणार बघा याच्यामध्ये आपण. तिसरा प्रॉब्लेम जो आहे ना तो काय आहे बघा. तुम्हाला असं प्रूव्ह करायचं आहे, प्रूव्ह दॅट, काय म्हटलंय बघा, सेक स्क्वेअर्ड थिटा प्लस कोसेक स्क्वेअर्ड थिटा. बघा, सेक स्क्वेअर्ड थिटा प्लस कोसेक स्क्वेअर्ड थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर्ड थिटा इंटू कोसेक स्क्वेअर्ड थिटा, असं ते म्हणतायत. इंटू कोसेक स्क्वेअर्ड थिटा. ओके, मग काय करता येईल बघा. वी स्टार्ट विथ लेफ्ट हँड साइड. सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू सेक स्क्वेअर्ड थिटा प्लस काय आहे कोसेक स्क्वेअर्ड थिटा. पण हे सेक स्क्वेअर्ड थिटा म्हणजेच काय, इट इज 1 अपॉन कॉस स्क्वेअर्ड थिटा. आणि कोसेक स्क्वेअर्ड थिटा म्हणजेच काय, 1 अपॉन साइन स्क्वेअर्ड थिटा. बघा, तुम्हाला हे माहिती पाहिजे की सेक थिटा इज 1 अपॉन कॉस थिटा. हेच जर माहिती नसेल तर हा प्रॉब्लेम येणं शक्य नाही. कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा हे मला माहिती पाहिजे. युझिंग दॅट आय एम रायटिंग दिस. ओके, आता हे ॲडिशन करायचं म्हणजे हे क्रॉस मल्टिप्लाय आणि डिनॉमिनेटरचा गुणाकार. मग क्रॉस मल्टिप्लाय केलं की 1 इंटू साइन स्क्वेअर्ड थिटा, म्हणजे इथे साइन स्क्वेअर्ड थिटा येणार, प्लस हे 1 इंटू कॉस स्क्वेअर्ड थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर्ड थिटा येणार, आणि डिवायडेड बाय साइन स्क्वेअर्ड थिटा इंटू कॉस स्क्वेअर्ड थिटा. पण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. दिस इज फंडामेंटल आयडेंटिटी. सो यू गेट 1 अपॉन साइन स्क्वेअर्ड थिटा इंटू कॉस स्क्वेअर्ड थिटा. पण मला असं माहिती आहे ना की 1 अपॉन ए बी हा जर गुणाकार असेल तर आय कॅन राईट इट ॲज 1 अपॉन ए इंटू 1 अपॉन बी. मग तसं इथे काय लिहिता येईल, 1 अपॉन साइन स्क्वेअर्ड थिटा इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर्ड थिटा. पण 1 अपॉन साइन स्क्वेअर्ड म्हणजे किती, कोसेक स्क्वेअर थिटा, आणि गुणिले 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे किती, सेक स्क्वेअर्ड थिटा. बघा इथे 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, त्यामुळे 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर, 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर. तेव्हा तुम्ही येऊन पोचलात राईट हँड साईडला. दिस इज हाऊ दिस प्रॉब्लेम कॅन बी डन. बघा पुन्हा नीट तो ऑब्झर्व करा, पुन्हा ते बघा आपण कसं सोडवलंय, मी काय कॉमेंट्री दिली हा प्रॉब्लेम सोडवताना, हे पुन्हा पुन्हा तुम्ही ऐकली पाहिजेत लेक्चर्स. लक्षात घ्या. आणि किती, प्रत्येक लेक्चर हे 20-22 मिनिटांचं आहे, त्यामुळे तुम्हाला कंटाळा येईपर्यंत ते लेक्चर ताणत नाही राहिलेलं. ह्याच्यामध्ये ह्युमन सायकॉलॉजी आहे, स्टुडंट्सची हे सायकॉलॉजी आहे की जास्तीत जास्त कुठलाही विद्यार्थी हा 22, 23, 25 मिनिटापर्यंत कॉन्सन्ट्रेट होऊ शकतो कुठल्याही लेक्चरला किंवा अभ्यासामध्ये. म्हणून त्याचा वापर करून मी ही लेक्चर्सचं ड्युरेशन पण टेस्ट ठेवलं आहे. मॅक्सिमम 23 मिनटं, 24 मिनटं, एखादं लेक्चर 25 मिनिटाचं असेल. पण उगाच आपलं तासनतास लेक्चर, 1.5 तासाचं लेक्चर, मग ते कंटाळवाणं होतं. तसं होऊ नये हा डेलिबरेट प्रयत्न या सर्व लेक्चर्समध्ये मी केलेला आहे. आय होप यू विल लाईक दीज लेक्चर्स. नाव कमिंग टू सम नेक्स्ट प्रॉब्लेम्स. ओके, तर आपण आता कुठला प्रॉब्लेम सोडवला, तिसरा सोडवला. ठीक आहे, आपण आता दुसरा प्रॉब्लेम त्यातला करूया. म्हणजे हा जो एक्झरसाइज 5 आहे त्यातल्या, म्हणजे सॉरी प्रॉब्लेम सेट 5 आहे त्यातल्या 5व्या प्रॉब्लेममधला दुसरा भाग आपण सोडवूया. प्रॉब्लेम सेट 6. ठीक आहे, मग आता दुसरा प्रॉब्लेम काय बघा. प्रूव्ह दॅट
prove that sec theta plus tan theta, sec theta plus tan theta into bracket 1 minus sin theta and this is equal to cos theta. हे आपणाला प्रूव्ह करायचं. So we will start with left hand side. Okay, what is that? Sec theta plus tan theta, okay, into bracket 1 minus sin theta. म्हणजे काय होणार बघा, सेकचं फॉर्म्युला काय, 1 अपॉन कॉस थिटा प्लस हा टॅन थिटा म्हणजेच काय आहे ते साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा झाला पहिला ब्रॅकेट गुणिले इथे काय आता 1 मायनस साइन थिटा. ओके, मग आता इथे काय होणार बघा, ही जर इथे छेदमस्थानी दोन्ही ठिकाणी कॉस थिटा आहे, सो आय कॅन ॲड दॅट. म्हणजे हे न्यूमरेटर ॲड करू शकतो मी. जेव्हा छेद समान असतो त्यावेळी बेरीज करताना किंवा वजाबाकी करताना काय करायचं, ॲड द न्यूमरेटर्स और सबट्रॅक्ट द न्यूमरेटर्स अकॉर्डिंग टू द नीड. मग इथे ॲडिशन आहे, सो 1 प्लस साइन थिटा होईल. आणि हे का करू शकता आपण, छेद समान आहे, दोन्ही ठिकाणचा छेद आहे कॉस थिटा आणि गुणिले 1 मायनस साइन थिटा अपॉन पाय तर 1 लिहा, डिनॉमिनेटरला काहीच नाही म्हणजे 1 असतो. मग आता असा जेव्हा गुणाकार असतो ना, ए छेद बी गुणिले सी छेद डी, त्यावेळी काय करतो आपण, न्यूमरेटरचा गुणाकार भागिले डिनॉमिनेटरचा, ए सी अपॉन बी डी. तसं इथे काय होणार, 1 प्लस साइन थिटा गुणिले 1 मायनस साइन थिटा आणि या सर्वाला भागिले हा कॉस थिटा गुणिले 1 म्हणजेच कॉस थिटा. मग आता ए प्लस बी बघा, पुन्हा तेच त्याच गोष्टी आपण वापरतो आहोत. ए प्लस बी इंटू ए मायनस बी, वेन यू आर आस्क्ड इट इज ए स्क्वेअर्ड मायनस बी स्क्वेअर्ड. मग तसंच इथे काय होईल, 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा, सो इट विल बी 1 मायनस साइन स्क्वेअर्ड थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. बघा ना, हे ए प्लस बी, हे ए मायनस बी आणि 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच काय असतं, कॉस स्क्वेअर्ड थिटा. बाय नाऊ हे सर्व आता बराबर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज कॉस स्क्वेअर थिटा. का सांगा, तर इथे पाहिजे तर रिझन लिहा, बाय युजिंग, काय यूज करतोय आपण इथे, साइन स्क्वेअर्ड थिटा प्लस कॉस स्क्वेअर्ड थिटा इज इक्वल टू 1. ओके, मग हा कॉस स्क्वेअर्ड थिटा अपॉन कॉस थिटा, सो इट गिव्स यू कॉस थिटा. सो दिस इज व्हॉट राइट हँड साइड टेल्स यू. ओके, सो दिस इज हाऊ यू हॅव प्रूव्ड दॅट LHS इज इक्वल टू RHS. कळला का प्रॉब्लेम बघा, सेक थिटा म्हणजेच 1 अपॉन कॉस थिटा, टॅन थिटा म्हणजेच साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता दोन्ही ठिकाणचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे न्यूमरेटरचं फक्त ॲडिशन. सो 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, त्याला गुणाकार करायचा आहे 1 मायनस साइन थिटाने. मग हे 1 प्लस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा होणार. पण हे 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे वापरून हे होणार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा विच इज कॉस स्क्वेअर थिटा. ती फंडामेंटल आयडेंटिटी आहे, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज 1. त्यामुळे एकूण कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे कॉस थिटा होणार विच इज राइट हँड साइड. सो दिस इज हाऊ दिस प्रॉब्लेम कॅन बी मॅनेज्ड. आय होप यू अंडरस्टूड. ओके, नाउ वी विल गो टू सम नेक्स्ट प्रॉब्लेम. वी विल प्रूव्ह problem number 4. So from that main problem 5 subpart 4 from the problem set 6. काय बघा, चौथा प्रॉब्लेम काय आहे आता, तर प्रूव्ह दॅट cot स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर्ड थिटा. बघा, cot स्क्वेअर्ड थिटा मायनस tan squared theta is equal to cosec squared theta minus sec squared theta. सी, आधी एक गोष्ट लक्षात घ्या की या सर्व प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला हे फंडामेंटल आयडेंटिटीज वर आधारित प्रॉब्लेम्स आहेत.
So you have to find chance where you can use fundamental identity. So if I start with cosec cot square theta minus tan square theta, ओके, किंवा आपण इथे असं करूया, ॲज अ चेंज वी विल स्टार्ट विथ राईट हँड साईड. वेगवेगळे पर्याय असू शकतात, असं काही एकच टेक्निक वापरून आपण नाही करायचं. वी विल स्टार्ट विथ राईट हँड साईड हिअर. गुड, कारण ते जवळजवळ तसंच आहे ना, तशीच रचना आहे इथे. आता इथे बघा, ह्या पहिल्या प्रॉब्लेममध्ये काय होतं, इक्वल टू 1 होतं. मग 1 पासून सुरुवात करून इकडे आपणाला येणं जमणार नाही. पण इथे आता कसं झालं, तशीच जसं इथे सबट्रॅक्शन आहे तसं इथे सबट्रॅक्शन आहे. सो आय विल स्टार्ट विथ कोसेक स्क्वेअर्ड थिटा मायनस सेक स्क्वेअर्ड थिटा. सो वी आर स्टार्टिंग विथ RHS. आता कोसेक स्क्वेअर थिटाची फंडामेंटल आयडेंटिटी काय आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. बघा, ही फंडामेंटल आयडेंटिटी पाठ पाहिजे. मायनस सेक स्क्वेअर थिटाची काय आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे मग काय होणार बघा, सिम्प्लिफाय तुम्ही केलं की 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय झालं, 1 आणि हे -1 कॅन्सल झाले. मिळालं काय मला, तर कॉट स्क्वेअर्ड थिटा मायनस टॅन स्क्वेअर्ड थिटा. सो वी हॅव गॉट LHS. बघा, म्हणजे कसं आपणाला सुचलं पाहिजे. ह्याला म्हणतात आवाका असणं, याला म्हणतात तुमचं काय म्हणतात सजगता असणं. मला फॉर्म्युले कसे वापरायचे हे तर कळलं पाहिजे, त्याच्यासाठी ते फॉर्म्युले पाठ पाहिजेत. आणि दिलेल्या प्रॉब्लेममध्ये अशी कुठलंही त्याच्यामध्ये मेथड नाही आहे की तुम्ही लेफ्ट हँड साईडने सुरुवात करा, राईट हँड साईडला जाऊन पोचा. पण प्रॉब्लेम बघितल्यानंतर मला असं जर जाणवलं ना की ओके, इफ आय स्टार्ट विथ राईट हँड साईड आय कॅन रीच टू LHS व्हेरी इझिली, देन इट इज गुड. यू स्टार्ट विथ राईट हँड साईड. ठीक आहे, तर some nice problems we have discussed in this lecture. We will stop here. Thank you. We will continue in the next lecture. Bye.